नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरीने अर्णवची ऑफिसला जाण्याची तयारी करून ठेवलेली असते. त्याच्यासाठी शर्ट, ब्लेझर, पॅन्ट, हातातील घड्याळ, रुमाल आणि वॉलेट हे सगळं तिने आता बेडवरती काढून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव फ्रेश होऊन आल्यानंतर तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय आहे सर, ऑफिसला जाणार आहात ना तुम्ही? मी तुमच्यासाठी कपडे काढून ठेवलेत. आज तुम्ही हेच कपडे ऑफिसला घालून जायचं सर, कळलं तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, तू जे सांगशील किंवा करशील ते मला चालणार नाही. तू हे जे काही वागतेस ना, तुझा हा प्लॅन आहे ना, तो वर्क होणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा बाजूला हो, मला जे हवेत तेच कपडे मी घालणार आहे. ईश्वरी म्हणते, नाही सर, अजिबात नाही. मी तुमच्यासाठी जे कपडे काढून ठेवलेत ना, तेच कपडे आज तुम्हाला घालून जायचं आहे. आणि जर ते कपडे घालायचे नसतील तर ठीक आहे, जे कपडे तुम्ही आता घातलेत ना, ते कपडे घालून ऑफिसला जा. तुम्हाला कुणी काही बोलणार नाही. नाहीतर आता हल्ली तो ट्रेंडच सुरू आहे ना, म्हणजे अर्णव राजे शिर्के जे कपडे घालतील ते स्टाईल होऊन जाईल. तुम्ही हेच कपडे घालून जा सर. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला एकदा सांगून कळत नाही का? बाजूला हो, मी हे कपडे घालणार नाही आहे आणि ही स्टाईल नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडून तिला बाजूला करतो. तेव्हा तिच्या हाताला आता खरचटलेलं असतं आणि तिच्या हाताला झालेली जखम बघून अर्णवला सुद्धा वाईट तर वाटलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता आणि सुप्रिया यांनी मिठाईची संपूर्ण ऑर्डर पूर्ण केलेली असते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की नमू, सगळी ऑर्डर व्यवस्थितरित्या पोचली पाहिजे हां. ऑर्डर खूप मोठी आहे ना, म्हणून म्हणते. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, हो ना ग आई, म्हणजे एंगेजमेंट झाल्यानंतर त्यांना आपल्या इथले पेढे वाटायचे आहेत सगळ्यांना. किती मोठी ऑर्डर दिली ना त्यांनी आपल्याला. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो ना. आणि तेवढ्यातच पौर्णिमाचा फोन आलेला असतो. सुप्रिया म्हणते, पौर्णिमाचा फोन? नमू समोर बोलायला नको, बाजूला जाऊन बोलते. तेव्हा सुप्रिया म्हणते, नमू, मी आलेच हां. तेव्हा इथे नमू म्हणते, ठीक आहे. तेव्हा सुप्रिया फोनवरती बोलत असते. पौर्णिमा म्हणत असते की सुप्रिया ताई, मला माझ्या मिस्टरांच्या जुन्या डायरीमध्ये काही नंबर सापडलेले आहेत तेव्हाचे. मला असं वाटतंय, जेव्हा ती न्यूज छापून आली होती ना पेपरमध्ये, तेव्हाच ते नंबर त्यांनी लिहून ठेवले असतील. ते नंबर मी तुम्हाला पाठवते आणि अजून काही सापडलं ना तर ते सुद्धा पाठवते. सुप्रिया म्हणते, पाठवा पाठवा, खरा मूळ सूत्रधार हा सापडलाच पाहिजे. तेव्हा इथे नमूने ते बोलणं ऐकलेलं असतं. नमू म्हणत असते, आई, आता तू काय म्हणालीस? मूळ सूत्रधार सापडला पाहिजे म्हणजे कुणाचा शोध घेतेस तू आई, सांग ना, असं नम्रता आपल्या आईला विचारत असते. तेव्हा आता सुप्रियाला काय बोलावं, काय उत्तर द्यावं काही कळत नाही. पण नम्रता तिला विचारत असते, तू माझ्यापासून काही लपवतेस का? कुणाबद्दल बोलत होतीस तू आता? आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया मात्र गप्प असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, हे काय चाललंय आपल्यामध्ये? आता कपडे कुठले घालायचे या गोष्टीवरून सुद्धा, या क्षुल्लकशा गोष्टीवरून सुद्धा आपल्या दोघांमध्ये भांडणं होणार आहेत का? वाद होणार आहेत का? सर, एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं आता काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे. कारण तुमच्या डोळ्यावरती आणि मनावरती रागाची पट्टी आहे ना सर, म्हणून तुम्ही हे सगळं करताय. एक गोष्ट सांगते सर तुम्हाला, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? तुमची गलतफहमी झाली आणि त्यामुळे तुम्हाला सगळीकडे आता चांगलं काही दिसतच नाही आहे. गैरसमजाची पट्टी जर माणसाच्या डोळ्यावरती आली ना सर, तर मोठे मोठे आयुष्य उद्ध्वस्त होतात. काही उरत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणून तुम्हाला म्हणत असते की प्लीज प्रत्येक गोष्टीकडे चुकीच्या अर्थी बघू नका. एकदा विश्वास ठेवा माझ्यावरती. तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो, तू विश्वासाच्या गोष्टी करतेस? तुझ्यावरती विश्वास ठेवू मी? विश्वासच तर नाही आहे ना माझा तुझ्यावरती आता. अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा तुला याच आता विश्वास नसलेल्या लग्नामध्ये आयुष्यभर राहायचं आहे. तकलीफ होऊ दे मला कितीही झाली तरी, तकलीफ झाली तरी चालेल, पण तुला ह्या तकलीफ असलेल्या नात्यामध्येच राहावं लागणार आहे, कळलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला राहायचं आहे सर, मला तुमच्याबरोबर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहायचं आहे. मला तुमच्याबरोबर राहत असताना कुठल्याही नात्याचा त्रास नाही होणार आहे सर, ही गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ईश्वरीने जे कपडे घातलेले असतात ते कपडे घालण्याचा निर्णय घेतलेला असतो. तो कपडे ते घेतो आणि आता
तयार होण्यासाठी जातो, तेव्हा ईश्वरीला मनामध्ये खूप आनंद होतो. ती म्हणते, "सर, तुम्ही कितीही म्हणालात ना, तरी मला त्रास झाल्यानंतर तुम्हाला त्रास होतो सर. तुम्ही कितीही लपवून ठेवा." तेव्हा प्रेक्षकांनो, नमू म्हणत असते, "आई अगं सांग ना, काय लपवतेस माझ्यापासून? सांग ना, कुणाजवळ बोलत होतीस तू? कोण मूळ सूत्रधार?" आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सुप्रिया काही बोलायला जाणार, नमूचा फोन येतो. नमू फोन उचलते, तेव्हा ती म्हणते, "अहो काय बोलताय हे? लास्ट मोमेंटला तुम्ही मला हे सगळं सांगताय. असं करू नका प्लीज." तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "काय गं नमू काय झालं?" तेव्हा नमू म्हणते, "आई अगं बघ ना, या लोकांनी ऑर्डर घेण्यासाठी एका माणसाला पाठवलं होतं, पण त्याची गाडी आता रस्त्यात मध्येच बंद पडली आणि तो दुसरी गाडीसुद्धा पाठवत नाहीये. आता ही ऑर्डर आपण कशी काय त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सांग ना?" तेव्हा इथे नमू म्हणते, "आई मी आकाश सरांना फोन करू का? त्यांना बोलवते त्यांची गाडी घेऊन." तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "अगं नमू नको. काही झालं तरी काही त्यांना त्रास द्यायचा का आपण?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "आई तुला आकाश सरांशी काही प्रॉब्लेम आहे का सांग ना? त्यांचं इथे येणं तुला खटकतं का? तुला ते इथे आलेले नाही आवडत का? आई सांग ना मी काय विचारते?" तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो, "काय झालं? एनी प्रॉब्लेम?" तेव्हा इथे नमू म्हणते, "आकाश सर तुम्ही इथे?" आकाशला तिथे बघून सुप्रिया आता गप्पच बसलेली असते. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव शेवटीला ईश्वरी जिंकलेली असते. तिने काढलेले कपडेच अर्णवने घातलेले असतात आणि त्यानंतर अर्णव येतो, ईश्वरीकडे बघायला लागतो आणि तिथून फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. फर्स्ट एड बॉक्समध्ये आता काही मलम वगैरे असतात. इनडायरेक्टली अर्णव ते आणून आता ईश्वरीच्या समोर ठेवतो आणि त्याला हेच सांगायचं असतं, की यातलं मलम घे आणि तुझ्या हाताला लाव. तेव्हा अर्णव तिला तोंडाने काही बोलत नाही, पण नजरेने अगदी त्याला आता तेच बोलायचं असतं हे ईश्वरीला कळतं. अर्णव तिथून गेल्यानंतर ईश्वरी तो फर्स्ट एड बॉक्स उचलते आणि म्हणते, की मी जर इथे माझे प्रयत्न असे सुरू ठेवले, तर लवकरच मी अर्णव सरांचं मन जिंकेन. आता हे मलम मी जखमेला नाही, तर आज माझ्या मनाला लावणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने आता इडली बनवलेली असते. तेव्हा ती अर्णवला द्यायला जाते. अर्णव तिच्या हातची इडली न घेता स्वतःच्या हाताने एक इडली आपल्या ताटामध्ये घेतो. तेव्हा ईश्वरी स्वतःसुद्धा एक इडली त्याच्या ताटामध्ये टाकते. त्यानंतर सांबरसुद्धा त्याला देते. इथे आता ईश्वरी अर्णवच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेत असते. तेवढ्यात प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात, की आता संक्रांत आहे. मला तिळाचे लाडू खायला मिळणार आहेत की नाही, तिळाचे लाडू. तेव्हा वल्लरी म्हणते, "मिळतील, मिळतील. सगळं काही मिळेल तुम्हाला. थोडा धीर धरा." तेव्हा मामा म्हणतात, "नाही हो, पण तू बनवू नकोस हां तिळाचे लाडू. मागच्या वेळेला बनवले होतेस, तर खाता-खाता माझी दाढ तुटली होती माहिती आहे ना? तेव्हा तू बनवू नकोस." तेव्हा वल्लरी म्हणते, "दाढ तुटली होती ना तेव्हा? मग आताही गप्प बसा आणि गुपचूप इडली खा. गप्प बसा तुम्ही आता." तेव्हा इथे आजी म्हणत असते, "अगं मी काय म्हणते अंजली, ईश्वरीची लग्नानंतरची माझ्या नातसुनेची पहिली इथे संक्रांत आहे. तिच्यासाठी हलव्याचे दागिनेसुद्धा बनवायचे आहेत. तू पूजाला फोन कर आणि हलव्याच्या दागिन्यांची ऑर्डर दे ना." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "आजी मी तुम्हाला एक सुचवू का? नमूताई हलव्याचे दागिने खूप छान बनवते. तुम्ही तिला ऑर्डर देता का? मी तिला इथेच बोलावून घेते." तेव्हा आजी म्हणतात, "अरे वाह! मग तर खूप छान होईल. तू एक काम कर, तू आता फोन कर नमूला आणि इथेच बोलावून घे आणि अर्णवसाठी सुद्धा बनवा हलव्याचे दागिने." तेव्हा ईश्वरी म्हणते, "आजी अर्णव सरांसाठी मीच बनवेन हलव्याचे दागिने." अर्णव म्हणतो, "मला काही नकोय." ईश्वरी म्हणते, "सर तुम्ही माझ्या हातचे हलव्याचे दागिने घालून तर बघा, तुम्हाला खूप आवडतील." त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आता ऑफिसला जात असतो. ईश्वरी त्याच्या मागे मागे धावत येते आणि म्हणते, "सर, अहो सर थांबा ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "हे बघ, हे तुझं वागणं आहे ना थांबव. याचा माझ्यावरती काही परिणाम होणार नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, मी काही केलं तरी तुम्हाला असं का वाटतं की या सगळ्यामध्ये माझा काही प्लॅन आहे? आपल्या नवऱ्याचा रुमाल राहिला आहे आणि एक बायको त्यांचा रुमाल त्याला परत करायला येते. तर त्याच्यामध्ये माझा प्लॅन काय असणार आहे सर? हे घ्या, तुमचा रुमाल घ्या." तेव्हा अर्णव म्हणतो, "हात सोड माझा, मला जाऊ दे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, सर प्लीज, मागे आहे ना मामी उभे आहेत मामी. त्याच्यामुळे जास्त काही नाटके करू नका. नाहीतर त्यांना संशय येईल हां आपल्यावरती." तेव्हा आता चांगल्या नवऱ्याप्रमाणे स्माईल करा, मला बाय करा आणि मग जा. "ठीक आहे ना सर?"
तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर, आता तुम्ही जाताय, पण मला तुमची खूप आठवण येईल आणि संध्याकाळी लवकर या सर. तुम्हाला माहिती आहे ना, मला हलव्याचे दागिने बनवायचे आहेत. तुमचे मेजरमेंटसुद्धा लागतील ना घ्यायला. तेव्हा आता तुम्ही जा, पण लवकर संध्याकाळी परत या." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, असा चेहरा पाडल्यासारखे जाऊ नका. मला बाय करा बरं." तेव्हा अर्णव बाय करतो, हातातला रुमाल खेचून घेतो आणि सरळ ऑफिसला जातो. तेव्हा इथे आता वल्लरीला खूप राग आलेला असतो. तेव्हा वल्लरी बाहेर येते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय मामी, इथे काय करताय?" तेव्हा वल्लरी म्हणते, "व्हिटॅमिन डी घ्यायला आले. तुला काही प्रॉब्लेम आहे?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "मामी, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? तुम्हाला व्हिटॅमिन डी घ्यायचं आहे ना उन्हामध्ये उभं राहून. तुमच्यासाठी खुर्ची टाकू का उन्हामध्ये?" तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "त्याची काही गरज नाही. कळलं तुला? तू जा ना, तुझं काम कर." तेव्हा इथे ईश्वरी आता गेलेली असते. वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, "या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी मी इतके प्रयत्न करते, इतकी मी झटते, पण तरीसुद्धा या दोघांना वेगळं करणं कठीण होतंय. ही मुलगी अर्णवच्या मागे-पुढेच करते. आता बघ मी काय करते ते. ईश्वरी, तू अर्णवसाठी हलव्याचे दागिने करणार आहेस ना? आता बघ मी तुझी कशी वाट लावते." असं आता वल्लरी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे राकेशने खूप मोठा गोंधळ केलेला असतो. अर्णवची खोटी सही करून जे काही बँकेतून पैसे काढलेले असतात, ते आता त्या माणसाने वटवलेले असतात. तो चेक वटवलेला असतो आणि ते पैसे आणून इथे राकेशला दिलेले असतात. तेव्हा तो म्हणत असतो, "सर हे घ्या, पैसे मोजून घ्या." राकेश म्हणत असतो, "तू जरी बोलला नसतास ना, तरी पैसे मी मोजूनच घेतले असते. बरं हे घे, तुझं कमिशनसुद्धा घे. इतका मोठा खोटा चेक वटवणं काही खायचं काम नाही आहे. मला माहिती होतं की हे जे अकाउंट आहे ना, याचा अकाउंट अर्णवच्या इथे मोबाईलला लिंक नाही आहे. त्यामुळे आपण कितीही पैसे काढले तरी अर्णवला काही कळणार नाही, हे मला आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळे या अकाउंटमधले कितीही पैसे काढले ना, तरीसुद्धा अर्णवला काही कळणार नाही. तेव्हा आता हे घे, दुसराही चेक घे." तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, "साहेब, अहो एवढ्या मोठ्या रकमेचा चेक, तुम्हाला काय वाटतं यावेळेला मी पकडलो गेलो तर?" तेव्हा राकेश म्हणतो, "तसं काही होणार नाही आहे. हे बघ, अरे आपल्या धंद्याचा नियमच आहे तो. जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा, बरोबर की नाही? तेव्हा आता घे, हा चेक घे आणि हा सुद्धा वटव. अरे तुला हवे तेवढे पैसे देईन. मग इथे कशाला मुंबईच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये राहतोयस? गावाला जा, जमीन घे आणि शेतीबाती कर. इथे राहायची सुद्धा गरज नाही तुला." तो माणूस म्हणतो, "खरंच सर, तुम्ही मला एवढे पैसे देणार आहात?" तेव्हा राकेश म्हणतो, "देणार आहे म्हणजे देणारच आहे. जा बरं आता हा चेक घे आणि हा सुद्धा वटवून आण. आपल्याला हवे तेवढे पैसे मिळतील ना." तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने त्या माणसाला अजून एक चेक दिलेला असतो वटवण्यासाठी. तो माणूससुद्धा खुश होतो. त्याला वाटतं की राकेश मला खूप पैसे देईल. राकेश म्हणत असतो की "चिंटुकल्या, बघितलंस ना, तू माझ्यासाठी कितीतरी मार्ग बंद केले होतेस, पण मला तुझा चेकबुक सापडला, तुझी खोटी सही सापडली आणि मी सगळे पैसे आता परत मिळवलेले आहेत." तेव्हा राकेश म्हणत असतो की "आता एवढे पैसे हातात आलेत, आता मी काय काय करतो ना चिंटुकल्या, ते फक्त बघच तू." तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने इथे खूप सारे पैसे आता बँकेतून काढलेले असतात आणि ते पैसे तो आता अर्णवच्या विरोधातच वापरणार असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अंजली म्हणत असते राकेशला, "काय हो, कुठे गेला होतात तुम्ही?" तेव्हा राकेश म्हणत असतो, "अगं अंजली, असं काय करतेस? ईश्वरीजींची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे की नाही? मग त्यांना सरप्राईज द्यायला नको?" त्याचीच तयारी करायला गेलो होतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, "खरंच? काय हो सांगा ना, काय सरप्राईज देणार आहात तुम्ही ईश्वरीला, मला पण सांगा." तेव्हा ईश्वरी राकेशकडे आता रागाने बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव काम करत असतो. तेव्हा ईश्वरी हलव्याचे दागिने बनवण्यासाठी त्याच्या हाताचे मेजरमेंट्स घ्यायला आलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, "हे सगळं काय करतेस तू? तुला दिसत नाहीये मी काम करतोय?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, मला पण कामच आहेत. मला हलव्याचे दागिने बनवायचे आहेत ना, म्हणून मेजरमेंट्स घ्यायला आलेत. द्या बरं, हात द्या." आणि ईश्वरी इथे जबरदस्तीने त्याच्या हाताचे आता माप घेत असते, कारण तिला हलव्याचे दागिने बनवायचे असतात. आणि अर्णवसुद्धा आता गुपचूप आपले हात तिच्या हातामध्ये देतो. तेव्हा ईश्वरीने खूप छान असे त्याच्यासाठी खूप मेहनतीने हलव्याचे दागिने बनवलेले असतात. ते काही आता मामीला बघवत नाही. मामी म्हणत असते की "ईश्वरी, अर्णवसाठी हलव्याचे दागिने बनवलेस ना,
आता बघ त्यांची मी कशी वाट लावते ते. आणि तेव्हा इथे मामी येते आणि अर्णवच्या साठी बनवलेले हलव्याच्या दागिन्यांवरती मामी इथे कसली तरी पावडर टाकते. तेव्हा इथे पावडर टाकल्यानंतर अर्णव ते दागिने घालूच शकणार नसतो. तेव्हा इथे ईश्वरी मामीला हे काम करताना बघते. ईश्वरी म्हणते, "मामी, तुम्ही हे जे काही केलेत ना, जे काही तुम्ही आता वागलात, ते खूप जास्त चुकीचं आहे. त्यामुळे यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही."